आता पाहूयात आणखीनही महत्त्वाच्या 25 बातम्या। कल्याण डोंबिवलीमधील 65 बेकायदेशीर इमारतींवर हातोडा चालवण्याचा मार्ग मोकळा। हायकोर्टाचे केडीएमसी प्रशासनाला आदेश। 30 इमारतींचे नियमनासाठी आलेले अर्ज फेटाळले। धारावी पुनर्विकास प्रकल्पातील आणखी 50,000 घरांचं सर्वेक्षण पूर्ण। तर सर्वेक्षणामध्ये सहभागी होण्याचं प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी SVR श्रीनिवास यांचं आवाहन। मुंबईतल्या म्हाडाच्या उपकर प्राप्त इमारतींचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांचे निर्देश। पुढील एका वर्षामध्ये ऑडिट पूर्ण करण्याचे निर्देश। पश्चिम रेल्वेवर लांब पल्ल्याच्या गाड्यांची संख्या वाढणार। गाड्यांच्या देखभालीच्या सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी वांद्रे टर्मिनसवर अतिरिक्त 3 पीट लाईन्स बांधण्यात येणार। गिरणी कामगार संघटना 2521 घरांची आधी पाहणी करूनच घरांचे म्हाडाला हस्तांतरण करणार। गिरणी कामगार संघटनांनी मांडली ठाम भूमिका। ठाणे ग्रामीण भागामधील 5430 जलस्रोतांची तपासणी। विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा परिषदेकडून तपासणी। नालासोपाऱ्यामध्ये 41 इमारतींमधील बेघर रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न कसा निकाली लावणार। 6 मार्चपर्यंत वसई विरार पालिकेला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश। डोंबिवली शास्त्रीनगर रुग्णालयामध्ये प्रसूतीनंतर महिलेचा मृत्यू। संतप्त नातेवाईकांचा रुग्णालयामध्ये ठिय्या। डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप। कारवाईची मागणी। अंबरनाथमध्ये चड्डी गँगची बारमध्ये चोरी। पत्रे तोडून प्रवेश करत 70,000 चोरले। घटना सीसीटीव्हीत कैद। गुन्हा दाखल। तपास सुरू। पुण्यामधल्या भोर तालुक्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीस पदांची भरती जाहीर। 26 अंगणवाडी सेविका पदं तर 44 मदतनीस रिक्त पदं भरण्यात येणार। पुणे शहरामध्ये आणखी एका नव्या भुयारी मार्गाच्या डीपीआर तयार करण्याचं काम सुरू। येरवडा ते कात्रज भुयारी मार्गाच्या डीपीआरचं काम करण्याचे फडणवीसांचे आदेश। जलसंपदा विभाग आणि पुणे महापालिकेमध्ये वादाची ठिणगी। थकबाकी भरा अन्यथा थेट पाणी कपात करणार। खडकवासला प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडून महापालिकेला किरकोळ भांडणातून चक्क पिस्तूल रोखली। बीड शहरातील नगर नाका परिसरामधली घटना। पिस्तूल रोखल्याप्रकरणी 2 जणांना अटक। अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीनं विवाह लावत विनयभंग। 5 जणांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल। सोलापूर शहरातील संतप्त घटना। कोल्हापुरात बहुचर्चित छावा चित्रपट प्रदर्शनाचा उत्साह। पोस्टरला पुष्पहार घालत ढोल ताशाच्या गजरामध्ये उत्साह। सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांकडून पारंपरिक वस्त्र परिधान। नागपुरात छावा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांची गर्दी। एका तरुणानं छत्रपती संभाजी महाराजांची वेशभूषा साकारून चित्रपट पाहिला। चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह। नागपुरातील फुटाळा तलाव चौपाटीवर रक्तदान शिबिराचं आयोजन। व्हॅलेंटाईन डे निमित्तानं तरुणांकडून रक्तदान करत समाजासमोर आदर्श। लातूरमध्ये पर्यावरणीय योद्ध्यांचा सन्मान सोहळा। पाशा पटेलांकडून सन्मान सोहळ्याचं आयोजन। मंत्री भरत गोगावले, बाबासाहेब पाटील, गोपीचंद पडळकरांची कार्यक्रमाला उपस्थिती।